नाही माणूस, वाचा की कोण आहे ती माणूस. त्यांनी दिलाय ना आदेश, त्यांनी अंमलबजावणी केली ना, तुमच्या संस्थेचं आहे की. तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हाला अडचण काय आहे ह्या गोष्टीची? रीतसर मागितली माहिती तुम्ही रीतसर मला द्या. काय अडचण आहे तुम्हाला याची? मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. मला लेखी द्या. तसं अजिबात लेखी का द्यायचं नाही लेखी? शासकीय नियम काय सांगतो? का नियम तुम्हालाच लागू काय? नियम तुम्हालाच लागू आहेत का? आम्हाला नाहीत का नियम? मला लेखी उत्तर दिलं तर मी इथनं जाणार आहे. माहिती देऊ शकत नाही असं शाळेच्या लेटर पॅडवर सही शिक्का मारून द्यायचा, आवक जावकला नोंद करून. तुम्हाला रीतसर अर्ज दिलाय ना मी, मला रीतसर उत्तर द्यायचं. तुम्हाला रीतसर दिलाय का नाही अर्ज? दिलाय ना. 21/22/2026 रीतसर अर्ज दिलाय ना तुम्हाला. तुम्ही मला पोच दिली नाही, तुमचा सही शिक्का आहे ना. का हा चुकीचा आहे, हा खोटा आहे? मॅडम 5 मिनिटं तुम्हाला नाही, माझा जीव गेला तर मी आज उत्तरच घेऊन आलणार इथनं. मला इंटरफिअर करायचं नाही. तुम्ही तुम्हाला मी रीतसर अर्ज दिलाय. हा GR महाराष्ट्र शासनाचा आहे. ह्याच्यात अधिनियम आधी कलम 7 ऑक्टोबर 2016 महाराष्ट्र शासनानं GR काढलेला आहे. हा GR लागू कधी झाला? इकडील रजिस्टर क्रमांकला दिनांक 22 सप्टेंबर 2022 हा GR लागू झाला. ह्याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही? रीतसर उत्तर द्या. तुम्हाला रीतसर प्रश्न विचारलेला आहे. GR काय आम्ही घरी छापलेला नाही, शासनाचा GR आहे. मला वकिलांनी दिलाय. सगळीकडे वापर आहे. उल्लेख आहे घ्यायचा. ग्रामपंचायत मध्ये सगळीकडे उल्लेख आहे. अंमलबजावणी तुमच्या साताऱ्यातच आहे. तुमच्या साताऱ्यातच आहे अंमलबजावणी. हो, माझ्या घरी नाही. कार्यकारी अधिकारी जिल्हा सातारा परिषद सातारा ह्यांनी त्यांची सही आहे ना. हा GR त्यांचाच आहे ना. त्यांनी जर अंमलबजावणी केली नाही, ही साताराच आहे ना सगळा. गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सातारा, संबंधित खाते प्रमुख जिल्हा परिषद सातारा, परत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती सर्व. ह्याच्या पुढे अजून तुम्हाला कोणालाही प्रत पाहिजे? काय अडचण आहे तुम्हाला? द्या की माहिती. का तुम्हाला 5 वर्षांना जाग येईल ह्या गोष्टीची, तोपर्यंत आम्ही तुमची वाट बघायची का इथं? 5 वर्षांना तुम्ही मला माहिती द्याल, तोपर्यंत मी तुमच्या उत्तराची वाट बघत बसू का? मला रीतसर उत्तर लेखी दिलं तर मी इथनं हलणार आहे. नाहीतर तुम्हाला अवघा शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होत नाही, तरी पण 151 लागू करा. मला काय लय जड नाही गुन्हा दाखल करून घ्यायचा. आणि मी त्याच्यासाठी जन्माला आलो. माझा जन्म जरी तुमच्या शाळेच्या उन्हाधुन्यात गेला ना तरी चालतोय. आज पालकमंत्री गावातच आहे, तर त्यांना मी निवेदन लिहिलेलंच आहे. मला याचं उत्तर द्या तुम्ही. द्या की साहेब उत्तर. तसं लेखी द्या की मला. का लेखी? हे शासकीय नियमानुसार मागतोय का आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मागतोय? शासनाचं आहे का नाही लेखी द्यावं म्हणून? शासनानं लेखी द्यावं हा नियम काढलाय का नाही? तुम्हीच शिकवलंय शाळेत आम्हाला. मानवाचे मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार, लोकशाही. तुम्ही शिकवलंय का नाही शाळेला? आम्ही बी शिकलोयच की. आम्हीच विचारतो तुम्हाला माहिती द्या. तुम्ही आता किती खरं शिकवलं हे आम्हाला बी समजेल. त्यावेळी शिकवलेला न्याय अन्याय हे आज बाबा ह्या जगात खरा ठरतो. मला रीतसर उत्तर द्या. चला तसं लेखी द्या मला. मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही म्हणून. अपिली 2च्या अर्जाला कसं लेखी दिलं मला? अपिली 2चा अर्ज विद्यालय प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तसा हा GR मी तुम्हाला दिला. याची अंमलबजावणी आम्ही करू शकत नाही असं मला लेखी द्या. शाळेच्या लेटर पॅडवर सही शिक्का मारून द्या. द्या चला. मला बी लय वेळ नाही. मला बी अजून पुढं पालकमंत्र्यांकडे जायचं. द्या द्या द्या. तोंडी नाही म्हणण्याला उत्तर नाही. मी उद्याच्याला कुठे गेलो तर मलाही कागद दाखवावा लागतो, तसा मला कागद द्या. द्या 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 साहेब. मला लय वेळ आहे. मी दिवसभर तुम्हाला जसा पगार शासनाचा आहे का तसा माझ्या आयुष्याला मी असाच आहे निवांत. तुम्ही मला पाहिजे द्या. उत्तर द्या रीतसर. मला रीतसर विचारलंय मी. माझा अर्ज रीतसर आहे. चुकीचा आहे म्हणून सांगा. मला लेखी द्या. 2700 रुपये शाळेच्या सहलीची फी वसूल करताना त्यातनं 100 रुपये कमी विद्यार्थ्यांना परत करता काय? त्याचा बी हाय थोड्या दिवसात स्फोट. द्या 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 उत्तर द्या मला ह्याचं. या GRची अंमलबजावणी आपल्या विद्यालयात का होत नाही? उत्तर द्या की साहेब. लेखी द्यायचं. हा अर्ज मी तुम्हाला दिलाय, तुम्ही ह्याची मला पोच दिली, ह्याचं मला उत्तर द्या.
अहो उत्तर द्या की, मी मागायला आलोय तुमच्या नंतर ही उत्तर झालं का तुमचं? अर्जाचं उत्तर घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. हा अर्ज दिल्यानंतर तुम्ही सगळ्या शिक्षकांची मिटिंग बोलवली का? त्या मिटिंगमध्ये सांगितलं का शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा असा GR आहे, गावातील एका प्रतिष्ठित किंवा अप्रतिष्ठित एखाद्या मोकाट पोरानं तुमच्यापाशी आणून दिलाय, हे अर्ज देऊन त्याच्यासोबत शासनाच्या GRची प्रत जोडलेली आहे, या GRच्या प्रतीचा आपल्याला अंमलबजावणी करायची, अशी एखादी मिटिंग घेतली का शिक्षकांची? तुम्ही घेतली का? ह्याचा पूर्ण अभ्यास केलाय म्हणूनच आज इथं तुमच्यासारखं समोर बोलतोय. घेतली का? हा कुठंच हे चालू अहो साताऱ्यात येऊन तुम्ही नाही काय म्हणताय हो? नाही काय म्हणताय तुम्ही? हे आता आमच्या घरचं आहे का? ही सही केलेली घरची आहे का आमची? ही घरची आहे का आमच्या? ही घरचं आहे का आमची? हे लिहिलेलं त्यांनी पान 1 वर काय लिहिलंय GRच्या? हा शासनाचा नियम क्रमांक कोड ही कुठल्या बाबीतला आहे? 30 जानेवारी 2023ला अर्ज दिला. कुणी दिला? शिक्षक, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी इत्यादी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालय राहणे बंधनकारक असूनही अधिकारी कर्मचारी कायद्याचे पालन करत नाहीत. त्या संबंधात हा सातारा जिल्हा परिषद, सातारा सामान्य न्याय प्रशासन विभाग परिपत्रक रजिस्टर क्रमांक 2/39/2023चा अर्ज आहे. आता ही चुकीच आहे का? मला चुकीच आहे म्हणा. तुम्ही दिलेला GR माझ्याकडे चुकीचा आहे. मला लेखी तसं बी चालतंय. हे आमच्या घरचं आहे का? तुमच्या सातारा या संस्थेला लागू होतं, तुम्हाला का होत नाही लागू? मला उत्तर द्या. मी उत्तर घेतल्याशिवाय हालत नाही बघा. आज ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही कोणाची. ह्या अर्जाची तुम्ही सगळ्या शिक्षकांना बोलवून मिटिंग घेतली, असं उत्तर द्या मला. मिटिंग बोलवली का तुम्ही? मनमानी कारभार तुमचाच. कायदा तुम्ही शिकवला, संविधान रोज प्रार्थनेला म्हणून घेतला आमच्याकडं. झालं का? त्या संविधान प्राप्त देशात ही उत्तर आपलं उत्तर देत नाहीत ना, निघून जावा, मी काय बांधील नाही तुम्हाला. कर्मचारी आहे हो तुम्ही. ह्या देशातल्या प्रत्येक संसाधनावर पहिला हक्क भारतीय नागरिकाचा आहे. मी भारतीय नागरिक नाही का? माझ्याकडे आधार कार्ड नाही का? वोटर ID नाही का? ड्रायव्हिंग लायसन नाही या देशातलं? 26 वर्ष मी माझ्या देशातच राहतोय ना. तुम्हाला रितसर अर्ज दिला तर तुम्ही उत्तर द्यायला काय नाही म्हणताय? मला लेखी द्या तसं. तुम्हाला काय मी अर्वाच्य भाषा वापरली, शिवीगाळ केली, हाणमारीचा प्रयत्न केला, तुमची काय महत्त्वाची 4 कागदं फाडली, काय झालं काय? तुम्हाला रितसर उत्तर देता येत नाही का ह्याचं? नाही म्हणला तर मला लेखी द्या. तुमच्या अर्जाला मी उत्तर देऊ शकत नाही असं मला शाळेच्या लेटर पॅडवर लेखी द्या. मी नियमातनं बोलत नसेल, माझ्यावर मी तुमच्या सोबत येतो, माझ्यावर गुन्हा दाखल करा, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला मी बसायला तयार आहे. माझं उत्तर जर बरोबर असेल तर मला रितसर तुम्ही माहिती द्या. मी इथून जाणार नाही आणि कुणीसुद्धा इंटरफिअरमध्ये करायला नाही. मी रितसर बोलतोय. माझा जर चुकीचा GR असेल, माझ्यावर गुन्हा दाखल करा. बाळू, तू चुकीचं नाहीये, तुझा GR बरोबर आहे. मग त्याची अंमलबजावणी का होत नाही? शासन तुम्हाला मासिक वेतनमध्ये घर भत्ता, सगळं पाणीपट्टी, वीज च पैसे देतं का नाही? नाही देत, सगळं बरोबर घेताय ना तुम्ही? होय, मग देतो. घेताय ना? उत्तर देतो. मग द्या की उत्तर, लेखी द्या. 7 दिवसात बंधन कर का ह्याचं उत्तर? GRची प्रत जोडल्यानंतर 7 दिवसात उत्तरच. मिळालं पाहिजे, बरोबरच आहे. ह्याचं किती दिवस झाला आता? मी पूर्ण अभ्यास केलाय. मी असा कधी बी उठून येड्याने कोणावर आरोप करत नाही. माझ्याकडे कागद बोलतील. मी कधीच मागं सरकत नाही. मला याचं उत्तर लेखी द्या, निघून जातो. तुम्हाला त्रास नको, मला बी नको. मला रितसर उत्तर द्या. काय अडचण आहे तुम्हाला? ही GR आमच्या घरचं आहे का? GR घरचं आहे का आमच्या? ही तुमच्या साताऱ्यातलाच लागू आहे ना GR? साताऱ्यातला GR आहे ना ही? का आमच्या घरचं आहे ही? GR खोटा आहे म्हणून उत्तर द्या. तुम्हाला त्रास होतोय म्हणून उत्तर द्या. शांत हो बाळू जरा. तुम्ही कसंही उत्तर द्या, पण मला लेखी उत्तर दिलं तर मी इथनं जाणार. देतो म्हणते. द्या की मग मॅडम. उशीर कशाला? चांगल्या कामाला उशीर करायचा शांत नाही. होतो बाळू. चांगल्या कामाला उशीर आणि करायचा बाळू, नाही. नाही सगळं नाही तुझं- नाही. आम्ही GRची तुला प्रत चुकीचं म्हणलंय का? मी सांगतो भेट. मला आता मन ही तसलं काही सुद्धा बोलू नका. भावनिकचा विषयच नाही. अरे भावनिक नाही, का बोल समजून बाळू घ्या? तुला. नाही का समजून घ्यायचं तुम्हाला का समजून घ्यायचं आम्ही? ह्याचं उत्तर द्या. तुम्हाला शासनानं तसं उत्तर देऊ दिलं नाही असं तुमच्याकडे एखादा GR आहे का? नाही तसं काय. मग माझा रितसर GR नुसार तुम्हाला द्या उत्तर. चला, आपल्याकडे पद काय?
मी कला शिक्षक. शिक्षक आहे ना, हा विषय ऑफिसची संदर्भात आहे. शिक्षकांनी मध्ये इंटरफेअर करायचा तो भाग नाही. नाही. हा विषय मी म्हणत नाही. या संस्थेचं प्रमुख स्थान आणि अधिकार यांच्याकडे आहे. मी यांना बोलतोय, आपला हुद्दा शिक्षकाचा आहे. हुद्दा मुख्याध्यापकाचा असता मी आवर्जून आपल्याशी 15 मिनिटं वार्ता ह्या संदर्भात केली असती. आपला हुद्दा शिक्षक आहे. मी आता साहेबांचं प्रमुख स्थान आहे तर मुख्याध्यापक ह्या जी आरचं मला लेखी उत्तर द्या, तरच इथनं जाणार आहे. दिवसभर काही काम नाही मला. हां हां, सही शिक्का मारा द्या. काय पेनानं लिहिलं तरी चालतंय मला, फक्त तुमच्या शाळेचं लेटर पॅड आणि सही शिक्का एवढं असणं गरजेचं आहे. आता द्यायला लागले ते आता